हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटार पनीरची रेसिपी। तर रेसिपी आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। सर्वात आधी कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलेले आहे। त्यानंतर इथे 2 मोठे उभे चिरलेले कांदे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालून घेते। हा कांदा आता व्यवस्थित असा गुलाबीसर होईपर्यंत आपण परतून घेऊ। यामध्ये आता 10-12 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा इथे बारीक कट करून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेते व 2 हिरव्या मिरच्या। हे सर्व आता व्यवस्थित असे आपण परतवून घेऊ। आता इथे 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये घालून घेते। टोमॅटो आता छान असा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे टोमॅटो लवकर मऊसर होण्यासाठी यामध्ये थोडेसे मीठ घालून घे। आता अर्धी वाटी पाणी, यावर झाकण ठेवून टोमॅटो आपला छान असा मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊ। तर तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो सुद्धा आपला मऊसर झालेला आहे। तर हे आता आपण थंड करून घेऊ। थंड झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। हे आता मी बारीक असे वाटून घेते। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे, त्यानंतर इथे खडा मसाला सुद्धा मी घालून घेते। आता 2 तमालपत्री, हा खडा मसाला आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊ। इथे मी वाटण तयार करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेते। हे आता आजूबाजूने तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे परतवून घेऊ। तर तुम्ही इथे पाहू शकता याला तेल देखील आजूबाजूने सुटलेले आहे। यामध्ये आता अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा पनीर मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला। हे मसाले आपण व्यवस्थित असे परतवून घेऊ। इथे मी वाटलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून हे पाणी यामध्ये घालून घेते। तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी तितपत पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। तर इथे मी फ्रोझन मटार उकडून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेते व व्यवस्थित असे मिक्स करून घेते। इथे मी 2 चमचा फेटलेली मलाई यामध्ये घालून घेते। हे मिक्स करून घेऊ। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते। आपण आधी सुद्धा मीठ घातलेले होते त्यामुळे अंदाजानेच मीठ घालायचे। त्यानंतर इथे मी बारीक कट केलेलं पनीर सुद्धा यामध्ये घालून घेते। आता हे व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊ। यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर। हे पनीर आता मी 1 मिनिट अशा प्रकारे शिजवून घेते। तर तुम्ही पाहू शकता इथे आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत बाय बाय।